नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा ग्रुपची जबरदस्त कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करते. तर मित्रांनो, आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट तर बघणारच आहो. त्याचसोबत हे पण बघणार आहो की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आणि मित्रांनो, क्वार्टर 3चा रिझल्ट बघण्याआधी आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.48%, FISची होल्डिंग आहे 38.92%, DISची होल्डिंग आहे 29.22% आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.66%. चला आता बघूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टर 3चा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर चला सगळ्यात पहिले बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 35,218 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,464 कोटी रुपये. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 37,689 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,464 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 35,809 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,881 कोटी रुपये. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 38,582 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,881 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 32,142 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 37,096 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 34,309 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 37,096 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,912 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,091 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,739 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,091 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,977 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,624 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,361 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,624 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, EPS नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 23.86 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 28.51 रुपीज. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा EPS
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 28.43 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला ही 28.51 रुपीज. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा, प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला आता बघूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेगमेंटबद्दल. तर मित्रांनो, या सेगमेंटमधून या कंपनीने क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 23,390 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने क्वार्टर 3मध्ये फार्म इक्विपमेंट या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,536 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने क्वार्टर 3मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 4,759 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने इंडस्ट्रियल बिझनेसेस अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 4,847 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने टोटल क्वार्टर 3मध्ये टोटल इन्कम जनरेट केला आहे 41,470 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.